पार्टीसाठी घरच्या घरी बनवता येईल असे छानपैकी खारी पॅटीस आज आपण करतो। सर्वप्रथम वाटीभर मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, ओवा, मीठ हे सगळं घालून हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं। त्यानंतर करायची सारणाची तयारी। पॅन मध्ये तेल, कांदा, आलं लसूण पेस्ट, त्यात स्मॅश केलेले मटार आणि बटाटा घालायचा, धणे पावडर, चाट मसाला, त्यानंतर हळद, मीठ घालायचं आणि एकत्र चांगलं मिक्स करायचं। छान मिक्स करून घ्यायचं। हे झाल्यानंतर आपल्याला दुसरं एक मिश्रण तयार करायचंय, ते म्हणजे 2 चमचे तूप आणि समप्रमाणातच कॉर्नफ्लोअर घ्यायचं आणि त्याचं छान असं थोडंसं घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं, जसं की आपण करंजीला लावतो तसं। ह्याप्रमाणे ह्या मैद्याच्या पिठाच्या 2 किंवा 4 पोळ्या लाटून घ्यायच्या। त्यावरती जे आपण तुपाचे घट्टसर असं मिश्रण बनवले ते लावून घ्यायचं आणि एकावर एक पोळं ठेवून गुंडाळून घ्यायचं आणि सुरीने कापून घ्यायचं। सारण आपलं तयार आहे। त्यानंतर एक एक गोळा घेऊन गोल असं पातळ लाटून घ्यायचं। त्यावरती हे मधी हे जे सारण आहे, ही भाजी आहे ती घालायची। खारीप्रमाणे शेप येईल त्यानुसार साइडने फोल्ड करायचं। ही एक खारी मी तयार केली, त्याप्रमाणे बाकीचे पण मी करून घेते। हे सर्व खारी पॅकेट्स आपले तयार आहेत। हे मैद्याचे आहेत त्यामुळे त्याला हवा लागू नये म्हणून हे झाकून ठेवायचं आणि शक्यतो पटकन तेलामध्ये तळून घ्यायचं। हे खारी पॅटीस आपले तयार आहे, ती विथ शेजवान चटणी बरोबर खायला द्यायचं। छोट्या पार्टीसाठी घरच्या घरी बेस्ट आहे, नक्की ट्राय करा। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी लागणाऱ्या रेसिपीज यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।